अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी खरं म्हणजे उरलेले आपले सहकारी ताबडतोब सभागृहात बोलवणं आवश्यक होतं. ऐका जरा, त्याऐवजी अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री म्हणतात तुम्ही बोलत नसाल तर मी मागण्या मताला टाकतो. हा एवढा उद्दामपणा बरा नाही, बरा नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय हजर राहावेत, ही मागणी आमची सगळ्यांची आहे. शेवटचं अधिवेशन आहे, शेवटच्या डिमांड आहेत. अर्थसंकल्पाच्या मागण्यांवर सगळ्या मंत्र्यांना बोलायचं असतं आणि अध्यक्ष महोदय जर मंत्रीच उपस्थित राहणार नसेल तर किमान एकच मंत्री उपस्थित आहे, उरलेले 3 गैरहजर आहेत. ठीक आहे अध्यक्ष महोदय, म्हणून त्यांना हजर राहायला पाहिजे. ठीक आहे, हे बघा माननीय ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी एक मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे, ऐकून घ्या त्यांचा. पण याच्या आधी अध्यक्ष महोदय आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली. मी जरा बाहेर गेलेलो होतो, मला शंभूराज देसाई तिथं आले आणि त्यांनी सांगितलं सभागृह अशी विनंती करते. आम्ही ताबडतोब आलो. अध्यक्ष महोदय, वरच्या सभागृहात प्रश्नोत्तराचा तास 1 वाजता संपणार आहे. आम्ही सभागृहाला विनंती केली की काही मंत्री नाही आहेत, ते वरच्या सभागृहात उत्तर देत आहेत, त्यांचे प्रश्न लागलेले आहेत, तेही सभागृह महत्वाचं आहे, हेही सभागृह महत्वाचं आहे. तोपर्यंत आम्ही मुद्दे काढतोय. आता आज चर्चा इथं ग्रामविकास मंत्री आमचे गिरीश महाजन साहेब हजर आहेत. बाकीच्या संदर्भामध्ये मी स्वतः बाकीचे मुद्दे काढून घेतो म्हणलंय आणि त्यांच्या जे काही प्रश्न उपस्थित करतील त्याला उत्तर द्यायला सरकार म्हणून आम्ही बांधलेलं आहे. आणि इतर पण 7-8 मंत्री सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय आहेत. माझी विनंती होती की चालू करा. मला पुन्हा मी विरोधी पक्ष नेत्यांना विनंती केली, त्याच्यामध्ये बराच वेळ गेला अध्यक्ष महोदय. म्हणून नाईलाज असतं मी म्हणलं की जर तुम्हाला चर्चा करायची नसेल तर मग मताला टाकू का, म्हणजे मांडू का की मत मंजूर करा म्हणून. बाकी काही आम्हालाही कळतंय, लोकांचे प्रश्न असतात. आमची विनंती आहे की बाबा आता कामकाज सुरू करावं, विरोधी पक्ष नेत्यांनी सांगावं.